मी आपल्याला सांगू इच्छितो की रविभवन आणि देवगिरी परिसरामध्ये कॅबिनेट मंत्र्यांसाठी आणि पीठासन अधिकाऱ्यासाठी एकूण 30 बंगले आहेत. परंतु कुठल्याही बंगल्यावर 1 कोटीपर्यंत खर्च झालेला आहे असं काहीही नाही आहे. खर्च कमीत कमी करण्याचंच नियोजन करण्यात आलेलं आहे. हा सगळ्या बंगल्यांवर थोडाफार कमी जास्त प्रमाणात, कारण हे 70 वर्षापूर्वीचे बंगले आहेत, त्यानुसार खर्च केला जातो आणि खर्च कमीत कमी करण्याचंच नियोजन करण्यात आलेलं आहे. काय काय कामं तुम्ही करताय सर कुठल्या बंगल्यात? थोडं मोठे जे कामं आहेत त्याच्याबद्दल सांगा. आणि कोणत्याही बंगल्यावर मोठ्या स्वरूपाचे कामं हाती घेण्यात आलेली नाही आहेत. फक्त दरवर्षीप्रमाणे डागडुजी असते ते डागडुजी आम्ही करतो, पेंटिंग वगैरे करतो आणि फर्निचर जे आहे काही प्रमाणात नवीन फर्निचर आणि काही जुन्या फर्निचरला आम्ही दुरुस्ती करतो, जसे सोफ्यानं नवीन कपडे लावणं वगैरे. असं कोणत्याही प्रकारचे मूळ स्वरूपाचे मोठ्या स्वरूपाचे कामं घेतलेली नाही आहेत. केवळ फक्त देवगिरी एक बंगला जो आहे तो 2 मजली बंगला आहे, त्या बंगल्यावर लिफ्ट नाही आहे, त्यामुळे लिफ्ट असण्याची तिथं गरज आहे, तेवढी लिफ्ट लावण्यात आहे. आणि त्या बंगल्यावर तळमजल्यावर बेडरूमच नाही, त्याच्यामुळे बेडरूम करतात. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही बंगल्यावर आपण मूळ स्वरूपाचं काम करत नाही आहे. जे बंगले 3 बंगले जे आहे 29 नंबर 9 नंबर आणि यांच्या काय काय कामं आपण घेतलेले नाही, यांच्या बंगल्याचे सुद्धा आपण जसे इतर बंगले आहेत तशाच प्रकारे कामं हाती घेतलेले आहेत. काही ठिकाणी मागण्या असतात, त्यानुसार आपण तरतूद करतो, परंतु ते पूर्ण कामं आपण करतो असं नाही. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की या 30 जे बंगले आहेत त्याच्यावर सगळ्या ठिकाणी सारख्याच प्रकारे दुरुस्ती करण्यात येईल. सर, यामध्ये बंगल्यांचं जे एस्टिमेट तयार करण्यात आलं आहे, कोट्यावधीच्या घरात होते आणि ते बिलोमध्ये टेंडर गेलेले आहे, नेमकं ते किती खर्च तो कशासाठी अपेक्षित होता आणि बिलोमध्ये गेल्यावर त्याचा कामाचा दर्जा आणि वगैरे काय असणार आहे? नाही, आता हे म्हणजे काय, आम्ही ई टेंडर करतो, ऑनलाईन टेंडर होतात, त्याच्यामुळं स्पर्धा निकोप होते. त्यामुळे हे दरवर्षीच टेंडर हे बिलो जातात, इतर कामाचे जातात, परंतु हे कामं करून घेताना आमचं त्याच्यावर सर्व प्रभावी नियंत्रण असतं. मी आपल्याला म्हणजे एक सांगू इच्छितो, आम्ही अशी पद्धत केलेली आहे की जे नेहमीचे आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर जे आहेत डिव्हिजन 1चे, त्यांच्या व्यतिरिक्त प्रत्येक डेप्युटी इंजिनियरसोबत माझ्या इतर विभागातील एक डेप्युटी इंजिनियर आणि एक शाखा अभियंत्याची आम्ही नेमणूक स्वतः केलेली, ऑर्डर काढलेली आहे. म्हणजे एका कामावर दुहेरी नियंत्रण असेल. आणि एवढंच नाही तर ही सगळी माहिती आम्ही क्वालिटी कंट्रोल दिली व्हिजिलन्स विंगला आमच्या, त्यांचंसुद्धा या कामावर नियंत्रण असतं. म्हणजे बांधकाम हे रिपेअर सुरू असताना, दुरुस्ती सुरू असताना तिहेरी नियंत्रण आमचं आहे. त्यामुळं कोणत्याही याचा काही गडबडीचा वाव नाही आहे. सर, 1 महिना टाईम आहे, 8 तारखेपासून अधिवेशन आहे, 7 तारीख आहे. त्या कमी वेळात कशी कामं होणार आहे सर? म्हणजे ठेवलेले आहे बंगले, काही कंत्राटदारांचा पुन्हा इशारा आहे जर निधी नाही मिळाला? नाही, कंत्राटदारांचा इशारा होता, मध्यंतरी कामावर त्याने परिणाम झालाही होता, परंतु त्यांना आता आश्वासन दिलं आहे निधी लवकरच उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांनी कामं अतिशय रात्रंदिवस कामं हाती घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे आपण कामंही पूर्ण करू आणि सगळं जे आहे म्हणजे आपले इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते सुसज्ज होईल. आपण अधिवेशनावर जवळजवळ 8 ते 10 हजार लोकांची म्हणजे अधिकाऱ्यापासून कर्मचाऱ्यांची व्यवस्था करतो आणि ते यावर्षीही त्याचप्रमाणे चोखपणे होईल. आमदार निवासात काय बदल आहे मेजर आणि विधान भवनात काय बदल असणार आहे? कोणत्याही ठिकाणी कुठलाही मेजर बदल नाही. जे काही म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ते इमारती आहेत त्याला साफसूफ करणं, स्वच्छता करणं, पेंटिंग करणं. इव्हन तुम्हाला मी हे सांगतो की पेंटिंग करतानासुद्धा म्हणजे 3 कोट न घेता 1 कोटच बऱ्याच ठिकाणी घेण्यात येत आहे. अपवादात्मक काही ठिकाणी काही प्रमाणामध्ये 2 कोट घेण्यात येत आहेत. अशा प्रकारे खर्च कमीत कमी ठेवण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा या वर्षी खर्च कमीच होईल. आणि आपल्याला हेही सांगतो की आपण हे ज्या सगळ्या इमारतींची दुरुस्ती करतो या अधिवेशनाच्या निमित्तानं, तर मग ह्या इमारती आपल्याला पूर्ण 12 महिन्यानंतर कामी येतात. जसं आता आमदार निवास आपण दुरुस्ती करतो, पण आपल्याला कल्पना आहे की 12 महिने तिथं किती लोकांची तिथं म्हणजे भीड म्हणजे तिथं हे असते, गर्दी असते. आणि हे म्हणजे गरीब लोकांसाठी आमदार निवाससारख्या वगैरे अशा इमारती फार महत्त्वाच्या आहे. कारण खाजगी व्यक्तीसाठी फक्त आपण 1000 रुपये घेतो, सरकारी व्यक्तीसाठी फक्त 100 रुपये घेतो. हेच व्यक्ती जर हॉटेलमध्ये गेलं तर त्यांना किती खर्च तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आम्ही जो खर्च करतो तो वर्षभरात जी जनता वापरते तो फार मोठी बचत आहे शासनाची किंवा जनतेची, असं माझं मत आहे. सर, सुरुवातीच्या काळामध्ये या सगळ्या बंगल्यांसाठी काही बंगल्यांसाठी 1 कोटीपेक्षा अधिकचे टेंडर होते. काल मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात बैठक घेतली, त्यानंतर तुम्ही त्या किमती कमी केल्या असं काही झालं नाही? किमती कमी केल्या असं नाही. असं आहे, काही ठिकाणी काही मागण्या असतात, त्यानुसार आम्हाला तरतूद करावी लागते. कारण अधिवेशनामध्ये हे सगळे तातडीचे कामं असतात. वेळेवर जर काही काम म्हणजे अधिवेशन सुरू झाल्यानंतर करावं लागलं तर त्यावेळेस मग अंदाजपत्रक करणं, टेंडर करणं हे पॉसिबल नसतं. म्हणून आम्हाला तरतूद करून ठेवावं लागते मागणीनुसार. परंतु याचा अर्थ ते काम झालं किंवा खरं झालं असं नाही. आणि मी आपल्याला सांगतो ना, कुठल्याही बंगल्यावर म्हणजे जास्तीचा खर्च होणार नाही, सगळे बंगले सारख्याच पद्धतीने तयार होतील.
तुम्ही तुम्हाला एस्टिमेट जर 1 कोटीचे काढलेले आहे आणि समजा बिलो मध्ये जाऊन 60-70 लाखापर्यंत गेलो तर 60-70 लाखाचा तरी खर्च होणार आहे का? नाही ते काय काम केलं तेवढाही खर्च होणार नाहीये. मला वाटत नाही की सिव्हिल दुरुस्तीवर कोणत्याही कॉटेजवर साधारणतः 12 ते 15 लाखाच्या जास्त खर्च होईल. 2-3 बंगल्यावर आता कसं आहे 70 वर्षापूर्वीचे बंगले मी आम्हाला आधीच सांगितलं आपल्याला, तर काही बंगल्यावर काही छत हे होणं, काहीच्या टाईलर खराब होईल, तर त्याच्यामुळं एखाद 2-3 बंगल्यावर 10-12 लाखाचा खर्च होऊ शकतो. सर विधान भवनात पक्षीय कार्यालयाचा जो क्रम होता, गेल्या वेळेस काही बदलाची मागणी होती, काही बदलही मागतो झाली, यावेळेस काही बदल अपेक्षित आहेत का? काही कार्यालय कमी केले जाणार आहेत का? नाही, हा जो म्हणजे आता आमच्याकडे कसं ज्या इमारती अस्तित्वात आहेत त्या सुसज्ज करणं हे आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात जाते. त्या अलॉट कोणाला करायच्या कशा करायच्या विधान भवनामध्ये ही सर्वस्वी बाबी विधानमंडळ सचिवालयाच्या हातामधली आहे. आणि कॉटेज जे आपण बोललात, कॉटेज अलॉटमेंट जे आहे ते सुद्धा एक कमिटी आहे, विभागीय आयुक्त वगैरे आम्ही त्याच्यामध्ये असतो आणि त्यांच्या प्रोटोकॉलनुसार ते बंगले अलॉट होतात. त्यामुळे आपण आता कोणता बंगला कोणाला मी इथं सांगू शकत नाही, कारण आमच्या हो ना त्याच्या पाठीमाग कारण हेच आहे बघा. आता आम्ही काही बंगल्यांचं आता कारण 70 वर्षापूर्वी जवळजवळ बंगले आहेत, आपल्याला कल्पना आहेच, तर यांचं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट पण केलं होतं म्हणजे VNIT कडून वगैरे. तर काही म्हणजे दरवर्षी बघा हे 30 बंगले रिपेअर करताना काहींचे छत आम्हाला बदलावं लागतात, कारण आम्ही ती आधी त्याची सखोल निरीक्षण करतो. कारण आदिवासी सुरू असताना किंवा इतर काळातही काही म्हणजे हादसा व्हायला नाही पाहिजे, त्यामुळे जे एखादं छत जीर्ण झालं असेल तर ते काढावं लागतं आणि करावं लागतं. ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे. हो, त्यांचंही आम्ही मार्गदर्शन घेतलं होतं, ते कार्यकारी अभियंत्यांकडे आहेत, त्यानुसारच आम्ही हे दुरुस्ती करतो. नाही आता ते सविस्तर सांगेल एवढं हे नाही आपल्याला, परंतु काही ठिकाणचं जर समजा तुम्ही सांगितलं की 2-3 बंगले छत आपण काढले तर ते कसं आम्ही पाहणे. आता छत कसं आहे की आपल्याला काही ठिकाणी थोडं काही टाईल तोडून बघावं लागते वर काय स्थिती वगैरे. हां होते ना, आता मी सांगितलं 70 वर्षापूर्वीचे इमारती आहेत, त्यामुळे काही ठिकाणी अशा बाबी होतात आणि त्या आपल्याला दुरुस्त करावं लागतात जेणेकरून वेळेवर काही म्हणजे हादसा होऊ नये. नाही अजून अलॉटमेंट नाहीच आहे. त्याची एक समिती आहे, ती उच्चस्तरीय समिती, ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत नाही कोणाला अलॉट, ते प्रोटोकॉल सेनेटून अलॉट होतात. नाही, मुख्यमंत्री महोदयांसोबत काही इतर विषयावर बैठक होती, त्यामुळे आम्ही याच्यावर सुद्धा चर्चा झाली की तयारीचा त्यांनी आढावा घेतला की अधिवेशनाची तयारी वगैरे आणि सांगितलं त्यांना, आणि त्यांनी पण आम्हाला सूचना दिल्या की खर्च कमीत कमीच करण्यात यावा म्हणजे, आणि आम्ही पण त्यांना आश्वासित केलं की खर्च कमीत कमी केला जाईल. एखाद्या ठिकाणी तरतूद जास्त असेल तरी ती कशी कमी करता येईल याचा आम्ही पूर्ण आढावा घेत आहोत आणि कमीत कमी खर्च कसा होईल याचं आम्ही पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि करत राहू. थँक्यू. हां, सिवर लाईन आणि सेफ्टी टँकचं प्लॅनिंग करू आम्ही. आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की मागच्या वर्षी आम्ही तिथं हीट पंप लावला 160 गाड्यामध्ये. म्हणजे तुम्ही पाहताल की तिथं मोठ्या प्रमाणात शेकडो कर्मचारी राहतात आणि त्यांना तिथं ते बाहेर पाणी बोजरमध्ये गरम करावं लागायचं, बकेटनं न्यावं लागायचं. तर ते आता म्हणजे त्याच्यावर फार नियंत्रण आलेलं आहे आणि हीट पंप लावल्यामुळे सगळ्यांना आता म्हणजे हिवाळ्यामध्ये थंड इथं वातावरण होतं, तर त्यांना आता मुबलक प्रमाणामध्ये गरम पाणी मिळतं आणि ते पण कमी खर्चामध्ये. हे एक चांगली सुधारणा. आणि ठीक आहे, नाल्यामध्ये नाही, महानगरपालिकेच्या सेवेला त्याला ते जोडलेलं आहे, तरी पण आपण म्हणतात एकदा पुन्हा एकदा तपासणी करून घेऊ. डायरेक्ट नाल्यात काही सोडलेलं नाही असं महानगरपालिकेच्या आम्ही एकदा व्हेरीफाय होऊ शकतं. आता ते परिसर फार मोठा आहे, जवळ अर्धा एकराचा परिसर येतो. एका ठिकाणी असं झालं असेल तर आम्ही ते दुरुस्त करून घेऊ. आपण आमच्या निदर्शनाला त्याच्यावर धन्यवाद आपले करून घेऊ. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.